खड्डा तालिमीचे संस्थापकाध्यक्ष भाजपाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे शोकसभा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी नगरसेवक अमोल शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष मतीन बागवान, माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी, नरेंद्र काळे, नाना काळे, राजन जाधव, चेतन नरोटे, संजय कोळी, अनंत जाधव, श्रीकांत डांगे, प्रेम भोगडे यांच्यासह सुनील भाऊ कामाठी यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुनील कामाठी यांच्या प्रती भावना व्यक्त करताना म्हणाले, भाऊ यांना श्रद्धांजली देण्याची वेळ आपल्या सगळ्यावर आली। मगाशी सगळ्यांनी सांगितलं, जो आवडतो सर्वाला तो आवडतो देवाला। ज्यांनी आपलं आयुष्य माणसं जोडण्यामध्ये घालवलं, एक चांगला भाऊ, एक चांगला मित्र आपल्याबरोबर आज राहिला नाही, पण त्यांनी केलेलं कामाचं, त्यांनी केलेले माणसं जोडून ज्या प्रमाणे माणसाला पुढे नेण्याचं काम आयुष्यभर करण्यात आलं, माझे त्याचे संबंध एक धाकट्या भावासारखं होतं। फार कमी माझ्याशी बोलणार आणि कमी शब्दात बोलणार, पण मग जे बोललं ते करून दाखवणार। त्यांनी गेल्यामुळं माझ्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं। केवळ पक्षाचं नुकसान नाही तर आपल्या सगळ्यांचं जवळचा माणूस गेल्यामुळं आपल्यालाही नुकसान झालं। तरुण वयात ही राष्ट्राची संपत्ती असते, तरुण वय, तरुण मुलं, आणि ही जाणं आजच्या या आपल्या स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळं, आणि ही खरं तर राष्ट्राचंही नुकसान आहे। आपण सगळ्यांनी एक बळ देऊन, ज्याप्रमाणे भाऊ कुठलं पक्ष नाही बघता सगळ्या पक्षाचे आपलं मित्र करून घेतलं, त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या कुटुंबामध्ये राहू, हीच खरी श्रद्धांजली। आमची कीर्ती काय बोलावं हे शब्द अपुरच करतील। आमचे आधारस्तंभ, आमचे दैवत, धर्मवीर हा शब्द कुणालाही मिळणार नाही। का? कारण की धर्मवीर अशा एका व्यक्तीलाच हा शब्द ऐकण्यास मिळतो, जो समाज परिवर्तन घडवून आणतो, त्याच व्यक्तीला। सुनील भाऊंबद्दल काय बोलावे, काय सांगावे हे शब्द अपुरे। भाऊ म्हणजे समाजाचा विकास, गरिबांचे न्यायाधीश, न्यायालयात जाण्याची गरजही नाही आहे, असे हे आमचे भाऊ, की सुख दुःख कधीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही केला। प्रत्येक वेळेस समाजासाठी धावणारे, प्रत्येक विकास घडवून आणणारे, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करणारे, स्त्री असो पुरुष असो कुणालाही शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकणारे, असे हे आमचे भाऊ। ते कधीही कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती केली नाही। एक परिषद आयोजित केलेली होती, जे एसटी मधून येणारे महार, बाल, कामार, ढोर या सर्व जाती त्यांची परिषद आयोजित केली आणि सांगितलं भाऊला की भाऊ मी परिषद घेतोय, त्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय मी, आणि मला थोडं तुमच्याकडून स्पॉन्सरशिप आहे। भाऊने फक्त 1 मिनिटाचा सुद्धा वेळ घेतला नाही आणि सांगितलं सरांना काय पाहिजे ती मदत करा, आणि जाताना एक शब्द भाऊ बोलले, चलो मनशा। माझा तो शब्द अजून सुद्धा भाऊचा माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवलेला आहे। इतकी माणसं भाऊंनी जोडली, कारण माणसं जोडण्यासाठी माणसाचा स्वभाव सुद्धा तितकाच महत्वाचा असतो। इतिहास सगळ्यांची दखल घेत नाही, कुणाची पण नोंद इतिहास ठेवत नाही। इतिहासामध्ये नोंद घेण्यासाठी माणसाला खूप मोठं काम करावं लागतं। भाऊने त्यांच्या हयतेमध्ये खूप मोठं काम केलं।